नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओपासून आपण मॅथमॅटिकल लॉजिक नावाचा चॅप्टर शिकायला सुरुवात करतो आहे. ॲक्च्युली हा चॅप्टर मुलांना खूप सोपा जातो, कारण याचे प्रॉब्लेम खूप सोपे असतात, सहज सॉल्व होतात. परंतु प्रॉब्लेम सॉल्व करणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि कन्सेप्ट समजून प्रॉब्लेम सॉल्व करणं वेगळी गोष्ट आहे. जेव्हा आपल्याला कन्सेप्ट व्यवस्थित समजलेली असेल तेव्हा आपण एंट्रन्स एक्झामिनेशन, ज्या JEE किंवा CET सारख्या एक्झामिनेशन्स आहेत, त्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम अतिशय सहजपणे सॉल्व करू शकतो. त्यामुळेच आपण पहिल्यांदा काही कन्सेप्ट समजून घेऊयात आणि त्या अतिशय महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. तर पहिली कन्सेप्ट आहे स्टेटमेंट म्हणून. आता जेव्हा मी स्टेटमेंट बोलतो आहे तर तुमच्या मनात आले असेल की सर, आत्तापर्यंत तुम्ही जे बोललाय ती सगळी स्टेटमेंटच होती. बरोबर विचार करताय तुम्ही, खरं आहे. परंतु हे जे मी आत्तापर्यंत स्टेटमेंट बोललो आहे ही इंग्लिश किंवा मराठीमधली स्टेटमेंट होती. ठीक आहे, आपल्याला जे स्टेटमेंट शिकायचं आहे ते मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे. ठीक आहे, ज्याचा लॉजिकमध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये वेगळा अर्थ होतो. तोच आपल्याला समजून घ्यायचा आहे की मॅथमॅटिक्समध्ये मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय प्रकार आहे. आता इथे डेफिनेशन लिहिलेली आहे ऑलरेडी, ती नंतर पाहूयात. साधी गोष्ट समजून घेऊयात. कुठलंही सेंटेन्स हे स्टेटमेंट असणार आहे जेव्हा ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. साधी गोष्ट आहे. म्हणजे कुठलंही स्टेटमेंट जर माझ्याकडं असेल तर ते सगळ्या सिच्युएशनमध्ये कुठल्याही ठिकाणी जा, कधीही तुम्ही त्या स्टेटमेंटला पहा, त्याची व्हॅल्यू एक तर ट्रू पाहिजे. तुम्ही सांगू शकता हे ट्रू आहे किंवा फॉल्स आहे. तर अशा प्रकारच्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणतो. आता डेफिनेशन पाहूया काय दिलेली आहे. स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्हचा अर्थ ते डिक्लेअर करणारं हवं आहे. काय डिक्लेअर करणारं हवं आहे? ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे, आणि पुढं लिहिलं आहे बट नॉट बोथ सायमल्टेनियसली, म्हणजे कन्फ्युजन नको आहे कुठलंही. अँड स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय स्मॉल p, q, r एक्सेट्रा. आता हे डिनोट काय करायचं आहे? आपल्याला जेव्हा पुढं जायचं आहे अजून ह्या बेसिक कन्सेप्ट समजल्यानंतर, तर आपल्याला ना पुढं काही या स्टेटमेंटचा वापर करायचा आहे, त्याच्यावर वेगवेगळे ऑपरेशन घ्यायचे आहेत. मग दरवेळेस मी स्टेटमेंट लिहित नाही बसणार आहे, त्यावेळेस मी स्टेटमेंटला नाव देणार आहे, असं स्मॉल p, स्मॉल q, स्मॉल r आणि याच्या पुढे आपलं स्टेटमेंट असेल. ठीक आहे, तर यासाठी हे डिनोट केलं जातं. आता पुढं ट्रूथ व्हॅल्यू म्हणून प्रकार आहे. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? ट्रूथ व्हॅल्यूचा साधा अर्थ आहे, जर दिलेलं स्टेटमेंट बरोबर असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू, आणि जर दिलेलं स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. पण आता इथं फॉल्स आहे किंवा ट्रू आहे याने काहीही फरक पडत नाही आहे. आपल्याला ट्रू किंवा फॉल्सशी काहीही घेणं देणं नाही आहे. पण आपला जो इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे तो आहे की त्याला आपल्याला डिक्लेअर करता आलं पाहिजे, ट्रू किंवा फॉल्स. जर असं करता येत नसेल, कन्फ्युजन असेल, तर आपण त्याला स्टेटमेंट बोलणार नाही. एक्झाम्पल पाहूयात. फॉलोविंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट्स. आता इथं ना मी सगळे स्टेटमेंट टाईप करून ठेवले आहेत, कारण दरवेळेस आपण त्याला लिहिणार आणि त्यात टाईम कन्झ्युम होणार, तर त्याला काही लॉजिक नाही, म्हणून मी ऑलरेडी इथं लिहून ठेवलेली आहेत. सन रायझेस इन द ईस्ट, म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो. खरं आहे, मी बोललो आहे म्हणून खरं आहे म्हणून तसं नाही आहे. तुम्हाला पण माहिती आहे ते खरं आहे. तुम्ही कुठेही गेला, कुठल्याही पोझिशनला थांबला तरी हे वाक्य खरंच राहणार आहे. ऑस्ट्रेलियात गेला, न्यूझीलंडला गेला, कुठेही गेला तरी हे वाक्य खरंच राहणार आहे. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू येते ट्रू, आणि हे स्टेटमेंट आहे. 5 × 2 = 11. आता हे काय बरोबर दिसत नाही मला. 5 × 2 येतो 10, इथं दिलं आहे 11. याला डिसाईड करू शकतो आपण हे फॉल्स आहे. म्हणजे हे आपलं स्टेटमेंट झालं, परंतु याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती F आहे, कॅपिटल F. कॅपिटल F म्हणजे फॉल्स, कॅपिटल T म्हणजे ट्रू. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं, एव्हरी ट्रिअँगल हॅज 3 साईड्स. बरोबर आहे, प्रत्येक त्रिकोणाला 3 साईड असतात. बरोबर वाक्य आहे. ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल T. संपला विषय, बरोबर आहे. मुंबई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आहे. बरोबर आहे, स्टेटमेंट ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू ते कधीही बरोबर आहे, काल पण बरोबर होतं, आज पण बरोबर आहे, उद्या पण बरोबर आहे ते. ठीक आहे, त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण ट्रू लिहितो आहे. एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल इज अन इक्विअँग्युलर ट्रायंगल. अगेन तेच, इक्विलॅटरल ट्रायंगलचे प्रत्येक अँगल्स सारखे असतात, म्हणूनच त्याला बोललं इक्विअँग्युलर ट्रायंगल. अगेन बरोबर आहे वाक्य.
ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. नॅचरल नंबर इज अन इंटिजर, हे पण बरोबर आहे. प्रत्येक नॅचरल नंबर इंटिजर असतो, ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे ट्रू. 2 इज अन इव्हन नंबर, बरोबर आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. 1 + 1 2, बरोबर आहे, कॅपिटल डी, ट्रूथ व्हॅल्यू. 1 इज ग्रेटर दॅन 3, 1 एक 3पेक्षा मोठा आहे का, नाही, चुकीचं, ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. ठीक आहे. तर ही स्टेटमेंट्स आहेत. का स्टेटमेंट आहेत? कारण यांना आपण क्लासिफाय करू शकलो आहे. कशात? एकतर ट्रू किंवा फॉल्समध्ये. इतका साधारण क्रायटेरिया आहे. कुठलंही स्टेटमेंट दिल्यानंतर ते आपल्याला डिसाईड करता आलं पाहिजे. ते एकतर ट्रू पाहिजे किंवा फॉल्स पाहिजे. कन्फ्युजन नको आहे, मधी नको आहे, दोन्ही नको आहेत. ठीक आहे. तर अशा सेंटेन्सला आपण स्टेटमेंट बोलणार आहे. आता हे झाली स्टेटमेंटची एक्झाम्पल. मग स्टेटमेंट नाही आहे असं काय आहे पाहूयात, पुढे जाऊयात. इथं ऑलरेडी लिहिलेलं आहे, फॉलोविंग सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स. प्लीज गिव्ह युअर पेन. तुझा पेन दे. बरोबर आहे का चुकीचं आहे? नाही सांगू शकत. बरोबर चुकीचं याच्यात क्लासिफाय करता येत नाही आहे. दिस इज नॉट स्टेटमेंट. व्हॉट इज युअर नेम. तुझं नाव काय आहे? काय बरोबर आहे चुकीचं आहे? नाही क्लासिफाय करू शकत. हे स्टेटमेंट होत नाही. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. किती सुंदर जागा आहे. आश्चर्य. ठीक आहे, स्टेटमेंट होणार नाही. चुकीचं बरोबर यात क्लासिफाय करू शकत नाही, स्टेटमेंट नाही. हाऊ आर यू. तुम्ही कसे आहात. काय चुकीचं आहे बरोबर आहे, क्लासिफाय करता येत नाही, स्टेटमेंट होणार नाही. डू यू लाईक टू प्ले टेनिस. तुम्हाला टेनिस खेळायला आवडेल का. काय ट्रू फॉल्स, नाही सांगू शकत, क्लासिफाय करता येत नाही, स्टेटमेंट होत नाही. ओपन द विंडो. खिडकी उघड. बरोबर आहे चुकीचं आहे, नाही सांगता येत, चुकीचं आहे, हे स्टेटमेंट होत नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला क्लिअर झालं असेल, स्टेटमेंट होण्यासाठी त्याला क्लासिफाय करता आलं पाहिजे. एकतर ते ट्रू हवं आहे किंवा फॉल्स हवं आहे. त्यानंतर लेट अस गो फॉर अ टी. चल चहा प्यायला जाऊयात. काय ट्रू आहे फॉल्स आहे, माहीत नाही, सांगू शकत नाही, काही आयडिया नाही. ट्रू फॉल्समध्ये क्लासिफाय करू शकत नाही, स्टेटमेंट होत नाही. खाली बस, सिट डाऊन दिलेलं आहे. काय स्टेटमेंट होत नाही, चुकीचं बरोबर सांगता येत नाही. हे झालं. आत्तापर्यंत आपण पाहिले आहे स्टेटमेंटचे एक्झाम्पल आणि स्टेटमेंट नाही ते पण एक्झाम्पल पाहिलेले आहेत. आता इथं ना एक नोट दिलेली आहे, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन आर नॉट स्टेटमेंट्स. इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय, काहीतरी विचारलं आहे, क्वेश्चन विचारला आहे, तुझं नाव काय, प्रश्नार्थक, त्याला स्टेटमेंट बोलता येत नाही. तुझं नाव काय, हे ट्रू फॉल्समध्ये आपण सांगू शकत नाही. कुठल्याही प्रश्नाला आपण चुकीचं बरोबर डिसाईड करू शकत नाही, म्हणून हे इंट्रोगेटिव्ह हे स्टेटमेंट होत नाही. एक्सक्लेमेटरी, आश्चर्य विधान, कुठले, आबाब, बघ तो साप, बघा किती सुंदर जागा, एक्सक्लेमेटरी वाक्य, स्टेटमेंट होत नाही. कमांड, ऑर्डर, आज्ञा देणं, खिडकी उघड, पेन दे, या प्रकारची सुद्धा वाक्य स्टेटमेंटमध्ये घेता येत नाही. का घेता येत नाही, चुकीचं बरोबर सांगता येत नाही. रिक्वेस्ट, विनंती, पेन देतो का, खिडकी उघडतो का, विनंती केली आहे, पुन्हा चुकीचं बरोबर डिसाईड करता येत नाही, म्हणून रिक्वेस्ट किंवा विनंतीसुद्धा स्टेटमेंट होत नाही. सजेशन, काहीतरी सुचवलं आहे, 12वीला चांगला अभ्यास कर, बरोबर चुकीचं डिसाईड करता येत नाही. त्या वाक्याला तुम्ही चुकीचं किंवा बरोबर यात क्लासिफाय करू शकत नाही, म्हणून सजेशनसुद्धा स्टेटमेंट होत नाही. तर यामधलं जर कुठलाही प्रकार तुम्हाला दिसला तर तुम्हाला लगेच समजलं पाहिजे की हे स्टेटमेंट नाही आहे. कन्फ्युजिंग स्टेटमेंट पाहूयात. कन्फ्युजिंग सेंटेन्सेस म्हणजे यात तुम्हाला कन्फ्युजन होणार आहे की हे स्टेटमेंट आहे की नाही. पाहूयात. x + 4 = 9. आता जर एक्सची व्हॅल्यू 5 असेल तर हे बरोबर आहे. 5 + 4 = 9. 5 सोडून काहीही व्हॅल्यू असेल, 5 सोडून काहीही व्हॅल्यू असेल तर हे बरोबर नाही आहे. म्हणजे हे सगळ्या एक्ससाठी बरोबर होत नाही. हे सगळ्या एक्ससाठी वाक्य बरोबर होत नाही, म्हणून याला आपण ट्रू किंवा फॉल्समध्ये क्लासिफाय करू शकत नाही. हे कंडिशनल आहे. म्हणजे एक्स जर 5 असेल तरच ट्रू आहे, दुसऱ्या एक्ससाठी हे ट्रू नाही आहे, म्हणजे याला क्लासिफाय करता येत नाही, हे स्टेटमेंट होत नाही. टुडे इज सॅटरडे. आज सॅटरडे आहे. समजा आता मी लेक्चर घेतो आहे
व्हिडिओ बनवतो आहे मुलांसाठी, आज सॅटर्डेच आहे. ठीक आहे, बरोबर आहे, वाक्य आज बरोबर आहे. एखाद्याने संडेला लेक्चर पाहिलं, टुडे इज सॅटरडे, तो म्हणेल काय हे काय चुकीचं वाक्य आहे, हे वाक्य बरोबर नाही. एखाद्याने मंडेला पाहिलं, चुकीचं वाक्य. ट्यूजडेला पाहिलं, वेनसडेला पाहिलं, चुकीचं वाक्य. ठीक आहे, तर सॅटरडे सोडून हे कधीही तुम्ही वाक्य जर रीड केलं तर हे वाक्य चुकीचं बनतं, पण सॅटरडेला जर पाहिलं तर हे वाक्य बरोबर बनतं. आपल्याला असं कन्फ्युजन चालणार नाही, ते वाक्य नेहमी बरोबर हवं आहे. म्हणजे हे सुद्धा आपलं स्टेटमेंट होत नाही, मॅथमॅटिकल स्टेटमेंट होत नाही. ते इंग्लिशमधलं स्टेटमेंट आहे, पण मॅथमॅटिकल स्टेटमेंट होत नाही. मॅथमॅटिक्स इज अ इंटरेस्टिंग सब्जेक्ट. काय डिपेंड आहे, माझ्यासाठी इंटरेस्टिंग आहे. एखाद्याला केमिस्ट्रीत इंटरेस्ट जास्त तर त्याच्यासाठी मॅथमॅटिक्स इम्पॉर्टंट नाही आहे. ज्याला मेडिकलला जायचं आहे किंवा MBBS करायचं आहे त्यांनी मॅथमॅटिक्स घेतलेलाच नाही आहे, त्याच्यासाठी सुद्धा मॅथमॅटिक्स इंटरेस्टिंग सब्जेक्ट नाही आहे. म्हणजे हे सुद्धा कंडिशनल आहे, डिपेंड आहे, हे व्यक्तीनुसार बदलणारं आहे. त्यामुळं यालासुद्धा ट्रू किंवा फॉल्समध्ये आपण क्लासिफाय करू शकत नाही. एका व्यक्तीसाठी ते बरोबरही असेल, बाकी व्यक्तींसाठी ते बरोबर होईल असं नाही. इथं कन्फ्युजन आहे, त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट होत नाही. आय एम टॉल, तर टॉल व्यक्तीने वाचलं तर बरोबर आहे, आय एम टॉल. शॉर्ट व्यक्तीने वाचलं तर चुकीचं आहे, पुन्हा कंडिशनल आहे, हे सुद्धा स्टेटमेंट होत नाही. आय लाईक मँगो, तर ज्याला आवडतो त्यांनी वाचलं तर ठीक आहे, ज्याला आवडत नाही त्यांनी वाचल्यावर वाक्य चुकीचं आहे. तर ही सगळी कन्फ्युजिंग स्टेटमेंट आहेत, सेंटेन्सेस आहेत, हे स्टेटमेंट होत नाही. ही सगळी कन्फ्युजिंग सेंटेन्सेस आहेत, याला स्टेटमेंट बोलता येत नाही. हे इंग्लिशमधली स्टेटमेंट्स आहेत, पण हे मॅथमॅटिक्समधले स्टेटमेंट नाहीत. जे आपल्याला मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये अभ्यासायचे आहेत ती स्टेटमेंट ही होत नाही. मी पुन्हा एकदा रिवाईज करतो आहे, मॅथमॅटिकल स्टेटमेंट म्हणजे असं वाक्य, असं सेंटेन्स ज्याला तुम्ही ट्रू किंवा फॉल्समध्ये कम्प्लिटली डिव्हाइड करू शकता. इतकं सरळ आहे. आता खाली काय आपल्याला एक्झाम्पल दिलेत आणि त्यांनी सांगितलं आहे की स्टेटमेंट आहे की नाही पहा, आणि त्याचबरोबर त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण सांगा. चालतं आहे, चेक करूयात वन बाय वन. 6 × 4 24 होतो, हे 25, हे चुकीचं आहे. पण हे स्टेटमेंट होतं आहे, कारण हे नेहमी चुकीचं आहे, काही कन्फ्युजनच नाही आहे. त्यामुळं याला मी बोललो आहे फॉल्स, याची ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स, पण हे स्टेटमेंट आहे. x + 6 = 9, x = 3 साठी बरोबर आहे, बाकीसाठी बरोबर नाही. त्यामुळे याला स्टेटमेंट म्हणता येत नाही, हे कंडिशनल आहे. व्हॉट आर यू डुईंग ? काय करतोय तू, काय करतोय ? आहे, चुकीचं बरोबर सांगता येत नाही, याला स्टेटमेंट बोलता येत नाही. प्लीज सिट डाऊन, पुन्हा तेच आहे, खाली बस, कृपया खाली बस, विनंती, स्टेटमेंट होत नाही, चुकीचं बरोबर सांगता येत नाही. मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ, बरोबर आहे, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, हे वाक्य बरोबर आहे. तर हे नेहमीच बरोबर आहे, असं कधी होणार नाही की पृथ्वी चंद्राच्या भोवती फिरायला लागली. त्यामुळं या वाक्यात काही बदल होणार नाही, हे नेहमी ट्रू राहणार आहे. त्यामुळं याला आपण स्टेटमेंट बोलणार आहे. एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर आहे, प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतो. तुम्ही 11th स्टँडर्डला शिकलेला असाल कॉम्प्लेक्स नंबर, तर त्यात हा प्रकार होता की एव्हरी रिअल नंबर इज कॉम्प्लेक्स नंबर. स्टेटमेंट नेहमी ट्रू आहे, सेंटेन्स नेहमी ट्रू आहे, त्यामुळे याला स्टेटमेंट बोलता येतं. ही इज ऑनेस्ट, कंडिशनल आहे. कोण ऑनेस्ट? तो ऑनेस्ट आहे, असेल तर ठीक, नसेल तर नाही, कंडिशनल. स्टेटमेंट होत नाही. द स्क्वेअर ऑफ प्राईम नंबर इज प्राईम नंबर. आता हे थोडं नीट समजून घ्यायचं आहे. प्राईम नंबर म्हणजे काय? 2 आपला प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर म्हणजे असा नंबर त्याला फक्त त्यानेच किंवा एकने डिव्हाइड करता येतं. 2चा स्क्वेअर केला 4 येणार आहे. 4ला बाकीचं सोडा, पण 2 तर डिव्हाइड करणार आहे. ठीक आहे, 3चा करून पहा स्क्वेअर 9, 9ला 9 सोडून 1 सोडून 3 पण डिव्हाइड करणार आहे. त्यामुळे कुठल्याही नंबरचा, प्राईम नंबरचा जर स्क्वेअर घेतला तर तो पुन्हा प्राईम कधीही नसणार आहे. ठीक आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट नेहमी चुकीचं असणार आहे, परंतु हे स्टेटमेंट होणार आहे, आपलं मॅथमॅटिकल स्टेटमेंट होणार आहे. इंग्लिशमधलं स्टेटमेंट तर सगळीच आहेत, पण मॅथमॅटिकल स्टेटमेंट हे असं स्टेटमेंट आहे ज्याला ट्रू किंवा फॉल्समध्ये क्लासिफाय करता येतं.
तर अशा प्रकारे ही स्टेटमेंट नावाची कन्सेप्ट आहे. ट्रूथ व्हॅल्यू आणि स्टेटमेंट आज आपण पाहिलेलं आहे आणि मला नक्कीच माहिती आहे तुम्हाला अतिशय हे लेक्चर आवडलेलं आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल मित्रांनो तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि नक्की या व्हिडिओला लाईक करा.